गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि आज मी सुट्टी घेतली कॉलेजला. आय डोंट नो वाय. सकाळी मी उठलेली माझ्या टायमावर, बट मग बोलली जातेस का, तर मी बोलली की जाऊ का नको, मग ते झालं. मग मी नाही केली, मग मी झोपून घेतलं. सो लेट सी आज काय होतंय पूर्ण दिवसात. आणि ताईला सुट्टी आहे, मी सुट्टी घेतली आहे. आज तर मी रील्स बनवणार आहे मस्तपैकी छान छान, कारण आपल्याला इंस्टाग्रामला खूप छान रिस्पॉन्स येत आहेत रील्सवर. अगेन कम बॅक. युट्यूबवर पण व्हिडिओज टाकायचे आपल्याला खूप सारे. आणि लेट्स सी. तर दूध दिलंय मम्माने गरम करून, मला चमचा घेऊन जायचंय, स्ट्रॉने दूध पियायचंय मला कारण. अँड काहीतरी बनवलंच आहे नाश्ता. आय डोंट नो बनवलंय नाही बनवलंय काय नाही बनवलंय. आज सुट्टी आहे ना, म्हणून आज काय बनणार नाही नाश्ता. नाश्ता डायरेक्ट बनतो आमच्याकडे सकाळी. अरे कहना क्या आय चाहते मीन हो? सॉरी सॉरी, आमच्याकडे डायरेक्ट जेवण बनतं दुपारचं. तोच आमचा नाश्ता असतो, तेच आमचं जेवण असतं. सो लेट्स सी. तर गाईज मी पिते दूध आणि आपल्या घरी चालू आहे श्रीमान दादाचे ब्लॉग्स, ऑल टाइम फेवरेट. सो मम्मी काहीतरी बनवते किचन मध्ये, माहित नाही काय बनवते, कारण की मी ते दूध पीत बसली आहे. ते कसं माहित पडणार मला. आपण जाऊन बघूया की काय बनवते मम्मी. तर गाईज मम्मी बनवते वाटण, कारण आमचं वाटण संपलंय वाटतं. आणि कुकर लावलाय तर ऑफकोर्स डाळ लावली त्याच्यात. डाळच बनवते. आणि बघू बघू येतय सॅटर्डेला, कारण की मच्छी नाही मार्केटला. बघू ऑफकोर्स आमच्याकडे मच्छी असते आज, है ना मा? मस्त वाटण म्हणताय. गाईस स्लीपर इन द हाऊस. समझ रहे हो? समझ रहे हो आप? हा फोन करण. गाईस मी चालली आहे ऑफिसला. ऑफिसला जाऊया. मी टोमॅटो पण घेऊन यायचे आणि मला थोडं युनिफॉर्मचं बघायला जायचंय पप्पा सोबत. इव्हन मला बॅग घ्यायची आहे कॉलेजसाठी, सो ते पण काम करायला जाऊया. गाईज आम्ही एका शॉप मध्ये गेलेलो, बट तिथे एवढं काय खास नव्हतं. म्हणजे एक कपडा चांगला होता, मला आवडलेला, बट ते खूप कॉस्टली बोलत होते आणि ते वरतीट वाटलं नाही आम्हाला. सो पप्पा आता दुसरीकडे घेऊन चाललेत. सो लेट्स सी तिकडे कसं आहे काय. गाईज मी आज फक्त पप्पाला घेऊन फिरतीये. अरे यार खूपच एक्सपोजर वाढलेलं वाटतं. ट्रॅफिक रस्त्याला. आणि आता आम्ही चाललोय बॅग घ्यायला, तर माझी बॅग खराब झाली. सो न्यू बॅग घेणार मस्तपैकी आज. बघू जर आवडली तर घेऊ, नाही तर नाही. आणि ना ऊन पडलं, 2 दिवस झालं पाऊस पडतच नाहीये, माहित नाही का, बट इट्स ओके. आमचं मार्केट बाजार. आज द्या ना मग गाडी सर्व्हिसिंगला. तो फोन करायचा ना त्याला, तो कोणाची तरी गाडी रिपेअर करायला गेला असेल. मच्छी मार्केट बंद आहे गाडी, मच्छीच नाही मार्केटला. ही सगळं नाही. काही आमची गाडी खूपच आवाज करते. ते सर्व्हिसिंगला द्यायचे, पण ते सर्व्हिसिंगला देतो ना ते अंकलच नव्हते. आम्ही नाही दिली आमची गाडी सर्व्हिस. तर पप्पा वाजून कॉल करतील आणि मग देतील. छान वाटतंय, ऊन नाहीये, सावली आहे, पण बरं वाटतंय.
हे काय मग कुठे आहे पुढे आहे बंद आहे गाईज बंद आहे दुकान बॅगचं स्टेशनरीचं दुकान ना आता आम्ही चाललो घरी आमच्या परत कारण नो बॅग नो युनिफॉर्म बॅक टू होम गाईज मम्मी बनवते नाचणीच्या भाकऱ्या आज आमच्याकडे नाचणीची भाकरी बनते का काय ना असंच ओके आज नाचणीची भाकरी आहे आणि ह्याच्यात केलंय वांग जे मला बिलकुल नाही आवडत इथे भात आहे आणि इथे खाली डाळ आहे आणि मी घेतलंय जेवायला मी घेतलंय आत्ताच जेवायला भूक लागलीये सकाळी फक्त दूध पिलेलं आणि आज जेवता जेवता टीव्ही बघणार आहे लॉकअप बघायचं आहे मला नवीन नेटफ्लिक्स वर चालू झालं सो जेवायला या तुम्ही पण गाईज मस्त डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं आणि टीव्ही बघायचा जेवायला आहे गाईज वेलकम बॅक गाईज तर फर्स्ट ऑफ ऑल मी कशी दिसते ते मला सांग फिट चेक आउट फिट चेक होतं गाईज ऍक्च्युली मला हा ब्लाउज आहे ना खूपच जास्त टाईट व्हायला लागलाय कारण की तुम्ही बिलीव्ह नाही करणार हा वाला ब्लाउज आहे ना जेव्हा मी 10th फेअरवेल होता माझा तेव्हा मी स्टिच केलेला अँड ह्याच्यावरची साडी पण वेगळी आहे ही मी वेगळी साडी घातली आहे मम्माची बट इट्स ओके आणि आज काय माझा मूड नाही आहे एवढं रील बनवायचा आय डोंट नो वाय रील्स छान अशा काही शूटच नाही होत आहेत म्हणजे चांगलं सॉन्ग पण नाही भेटत आहे इवन आय डोंट नो वाय मी तरी पण ट्रान्झॅक्शनसाठी थोड्याफार रील्स बनवल्यात म्हणजे थोडं सिनेमॅटिक वगैरे थोडं बघू आता ते मॅच करायचंय मला प्रॉपर विदाउट दिस गुड आउटफिट थोडंसं शॉर्ट स्वीट्सवर बनवेल चांगल्या ट्रान्झॅक्शन आणि आपल्याला जायचं खाली आता सध्या तर 5 वाजले फटाफट हे वाइंड अप करते फ्रेश वगैरे होते आणि झाडू मारायचा आहे रोजचं काम माझं झाडू मारायचं त्यानंतर मला करायचंय नाही सॉरी मला पप्पांसोबत खाली जायचंय बॅग घ्यायला दुपारी आम्ही गेलेलो जसं की तुम्ही पाहिलं ते दुकान बंद होतं शॉप तर आता जाणार आम्ही संध्याकाळी आणि मग बॅग चॉईस करणार आणि प्लीज डू कमेंट गाईज हाऊ एम आय लुकिंग टुडे इन दिस सच प्रिटी आउटफिट भेटूया पटापट फ्रेश होते आणि मग नंतर तुम्हाला भेटते तोपर्यंत बाय सो गाईज माझं रील्स बनवून झालंय मी फ्रेश पण झालीये आता मला मारायचं आहे झाडू आणि पप्पांना फोन करून सांगितलंय की घरी या सो पप्पा चाय पितील तोपर्यंत मी झाडू मारते आणि मग आम्ही जाणार आहे खाली सामान घ्यायला कारण की आज आमच्याकडे बनते पाणीपुरी सो चलो माझी मनुका पिपियट गाडी झालं काय आणायचंय पुरी आण आणि बुंदी खारी बुंदी ह्याच्याकडे भेटते खाली पॅकेट बघ हल्दीरामचं छोटस पॅकेट भेटतं एवढं बस झालं पण हे सगळं आणायचं कुठून 500 ते पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत ना त्या नीलकंठ मधून आणते चांगल्या असतात म्हणजे त्या नीलकंठच्या पुऱ्या असतात तशा असतात कोणत्या आणू दोन पॅकेट नीलकंठ ती कुठे चांगले टेस्टी असेल तिथून आण नेहमी आपण आणतो कुठून कसं मग कुठून आणू आणू नीलकंठच्या पुऱ्या ती आण छोटं पॅकेट एकदा भेटतं नीलकंठला पण भेटच पॅकेट हल्दीरामचं छोटं पॅकेट बुंदीच ते गोल गोल असतं ते खारी खारी तिखट पाण्यात टाकतात ते आणि हे घेऊन ये काय का ते जमळ विसर दही. नायलॉनची शेव आली नायलॉनची शेव बुंदी पाणीपुरीचं पॅकेट आणि दही दही किती आणू 20 रुपये आणते मी झालं. पिशवी घेऊन चलो गाईस पप्पा पिशवी घ्या पप्पा पिशवी घ्या गाईज लिटिल लिटिल पाऊस यायला लागला लिटिल लिटिल
आमची गाडी तर भिजलेली थोडीशी. ते थेंब थेंब पाऊस पडलाय, एवढा नाही पडत. टोमॅटो घे ना तुझा आता. अरे येताना घेऊ ना. त्याचा मग या साईडला गाडी घ्यायला लागेल मला. कशाला, मी क्रॉस करल. काहीच टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो आणि जेवढं काय मम्मीने सांगितलंय तेवढं ते गाईस. सकाळी तर बंद होतं, पण आता दुकान चाललंय. सो मी घेणार आहे आता बॅग. टू मच एक्साइटेड. मी छान छान बॅग आहेत. मला वाटलं नसेल, बट चांगल्या बॅग आहेत. लेट्स सी काय आवडतंय. वाइल्ड क्राफ्ट का चलेगा? हाँ दिखाओ. गाईस पाणीपुरी घेतली आहे, पण आता आहे ना आम्हाला टोमॅटो घ्यायचंय. अजून काय राहिलंय, अजून ते खारी बुंदी घ्यायची आहे, नायलॉनची शेव घ्यायची आहे. मग आम्ही घरी जाणार. कामोडा गाईस. काही त्याच्याकडून टोमॅटो घेतले. हा काय, हमारे चैनल को सपोर्ट करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. चल बाय. तर घेतलंय मार्केट मधून टोमॅटो. आता नायलॉनची शेव वगैरे ते सगळं घ्यायचंय. आणि पप्पा थांबले त्या साईडला. लेट्स गो नाव. बघूया आता. गाईज मला परत मार्केटला यायला लागलेलं फक्त ते एक शेव घ्यायसाठी आणि ते खारी बुंदी, कारण ते आपल्या इथं भेटत नव्हतं. आता मी चाललीये घरी. इतकी गर्दी आहे ना मार्केटला, इतकी गर्दी. आणि मी असा झोला अटकवलाय साईडला, आणि मला पकडायचा कंटाळा आलेला म्हणून साईडला अटकवलाय. आणि पप्पा कधीच घरी गेलेत. ठीक आहे, रोड क्रॉस करूया गाईज. लोक तोंडाकडे काय बघतात ना, मला समजत नाही. तोंडाकडे काय सोनं लागलंय काय असं बघतात. आणि मार्केटला इतकी गर्दी असते ना नेहमीप्रमाणे. सॅटर्डे संडेला तर जास्तच गर्दी असते. ते काका पण कसे बघत होते मला, बापरे. काही बघा, निलकंठच्या पुऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट. मम्मीने रगडा बनवलाय मस्तपैकी. आम्ही मामाने रगडा बनवला. अगदी आता मजा आली कोथिंबीर दिसली. आणि याच्यात आहे तिखट तिखट पाणी. त्याच्यात आहे गोड पाणी. दही फेटलंय, कांदा, शेव. आणि मम्मा मला पाणीपुरी बनवून दिली. पाणीपुरीवाली आंटी पाणीपुरी बनवून देते गाई. पाणीपुरी आंटी पाणीपुरी बनवून देते. वाव, पण मी एवढं तिखट खाऊ? तिखट नाही. फाईन. पाणीपुरीवाले अंकल पाणीपुरी बनवून स्वतः खातायत. पाणीपुरी बनवतायत स्वतः आणि खातायत. एवढे खुश आहेत काय माहिती का खुश आहेत. मला दही टाकून द्या. बस 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 बस. आंटी दही दही डाल के देना, मेरे को दही दही चाहिए. मग दही मांगताय आंटी, दही मांगताय. ए शिकली शिकली. आता आपण बिझनेस टाकूया पाणीपुरीचा. बस का? अंजली काकीज बिझनेस. अंजली मम्मी बिझनेस. थँक्यू. लास्ट टॉपिंग, चाट मसाल्याची टॉपिंग राहिली आहे. बस. ओ माय गॉड गाईस, खायला या तुम्ही, खायला या गाईस. नाही टाकायचं, मला नाही आवडत. ते मोठं वालं ना, पांढरं मीठ. पांढरं मीठ. गाईस लेट्स ट्राय माय मदर्स हँड्स पाणीपुरी. खायला या गाईस तुम्ही पण. तोंडाला पाणी येत असेल, मला माहिती तुमच्या तोंडाला पाणी येते गाईस.
ते पाणीपुरी वाला. माझ्या अंगात भैया आले. पाणीपुरी आणटी बघा जुई गार्डनमधला भैया आलेला. मस्त लागतंय छान लागतंय लागतं भैया. गाईज खाऊन घेते खाऊन घे जुई गार्डनवाला भैया आलाय स्वप्न. अरे बघा जुई गार्डन मला भैया आलेला बट ऍक्च्युली छान झाले छान लागते guys. मी बोलली ना अंजली काकीज बिझनेस कमिंग सून पाणीपुरी. Yes. राईस खाऊन भेटूया. वेलकम बॅक. तर आमचं झालेलं आहे जेवण आणि आता आम्ही बसलोय थोडं टाइमपास करत. आता झोपायचा टाइम आहे आमचा 10 वाजलेत आणि उद्या आहे संडे. तर बघू उद्याचा संडे कसा जातोय अजून तर काय माहित नाही की उद्या काय आहे काय करायचंय काय नाही. लेट सी. आणि पूर्व काहीतरी बनवते आता. हे बघा चालू आहे तिचं क्रॉशेड बनवते. एक बनवलंय तिने काहीतरी हळूहळू शिकते आणि बनवते. बघू जसं कम्प्लीट होईल तसं मी तुम्हाला शेअर करेल काय बनवते काय नाही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय. आणि गाईज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि डू सबस्क्राईब. गुड नाईट.